पॉलिश करायचं. करतेस? 5 रुपयाचा कॉइन दे. घे. इश्शो काय कुठे निघाले तुझे? भैया साहेबांना भेटायला. नो, माझ्या नवऱ्याला भेटण्याची सक्त मनाई आहे. मी कुठे परकी आहे? तुझीच भेट. त्यांची मेहुणी आहेच म्हणूनच नाही. मेहुणी ही बहिणी समान असते. स्त्रियांच्या दृष्टीनं पुरुषांच्या लक्षात राहत नाही ते नातं. वेळप्रसंगी कशातून तू त्यांची लाडकी आणि दिसायला हँडसम. भैया साहेब सुद्धा तसेच आहेत, हँडसम. नंबर 1चा डॉक्युमेंट म्हणून त्यांना विकून टाकायचं ठरवलंयस? हो. तसं करणं शोभत नाही. नवरा माझा आहे की तुझा? मी कुठे म्हणते माझा आहे म्हणून. तू जा भाऊ इथून. डोकं फिरवू नकोस माझं. जातेच की नाही? नाही गेले तर काय करशील ग? थांबलीस तरी काही बिघडणार नाहीये माझं. या सगळ्या वस्तू इथे कशाप्रमाणे आणलेस? तुझ्या भैया साहेबांची एकदा का विक्री झाली की त्यांच्यासोबत देऊन टाकायचे आहेत. हे काय आणखी नवीन फॅड? फॅड कसलं? कन्यादान करताना मुलीचा बाप कन्यादानाच्या निमित्तानं भांडी कुंडी दान म्हणून देतोस ना भायाला. त्याप्रमाणे पतिदान म्हणून या वस्तू दान करणार आहेस तू? या वस्तूंचा मला काही उपयोग आहे का? हे तू जे काही आरंभलेस ते केवळ भैया साहेबांची भांडण झालं म्हणूनच ना? भांडणाचं कारण काय? त्या दिवशी पराक्रम केला त्यांनी. कोणता? आळूऐवजी मेथीची भाजी घेऊन आले. अगं बिघडलं काय मग? मला आळूवडी खायची इच्छा झाली होती. अच्छा, तसं काही आहे का ग? तसं काही नसलं तरच खायची असते का आळूवडी? ते सांग दे. तुझ्या आवडीची भाजी आणली नाही म्हणून तू भैया साहेबांबरोबर? मी नाही, तेच भांडण सुटले माझ्याशी. मी भांडणाला रुबाबात होणारे कसे? अशी किंमत तुला कळलेली नाही दीपा. लग्नाच्या बाजारात उभा राहिलो तर हजारो मुलींची लाईन लागेल माझ्या मागे. खरं सांगतेस? मी तेवढ्यावर चांगलं नाही तर लग्नासाठी उभं करून पाहून चॅलेंज दिले त्यांनी मला. मी तू ते स्वीकारलेस? हो, दिली वर्तमानपत्रात जाहिरात. नवरा विकणे आहे. तुझी काय कल्पना आहे? किती किंमत आहे भैया साहेबांची? 20,000 आली तरी पुष्कळ. त्यानं काय होणार आहे? मला ना माझा आवडता लेटेस्ट फोन घेता येईल. समजा कुणीच विकत घेतले नाही भैया साहेबांना तर मग काय करणार? बायको विकणे आहे अशी जाहिरात येईल वर्तमानपत्रात. त्यांच्या नावाचा उल्लेख करून गिऱ्हाईक येईल का? होय, हजारो मुलांची लाईन लागेल माझ्या मागे. स्वतःला काय ऐश्वर्या राय समजतेस? मी तुझे भैया साहेब काय टिनिन ऋतिक रोशन लागून गेले? तुला कल्पना नाही, कॉलेजमध्ये असताना कॉलेज क्वीन म्हणून ओळखली जायची मी. रिअली? हो, दीपा ऐवजी दीपा कुमारी असं म्हणायचे मला सर्वजण. खरंच किती पोरं मारायची माझ्यावर. आपला सांगू नकोस. नाव ऐकून दाखवते. नंबर 1 मधु गोखले, नंबर 2 सदू लिमे, नंबर 3 राजू प्रधान, 4 सुहास शेख, दिलीप पोतीस, पंकज सावंत, चिंटू वागले, वेणा सुब्रमण्य, माणिक छंदाची, गिटार सिंग. गिटार सिंग? नाव दिदार सिंग पण गिटार वाजवायचा म्हणून गिटार सिंग म्हणायचं आम्ही त्याला सर्वजण. एवढे सगळे जण एकाच वेळी मरायचे काय ग? हो, मी तेवढ्या सगळ्यांना पुरून उरले मी. चमकून काय पाहतेस? चमकण्यासारखंच बोलतीस. अगं पुरून उरले म्हणजे त्यापैकी एकालाही दात दिली नाही मी. शुद्ध चरित्र होतं माझं कॉलेजमध्ये असताना. तुझ्या तांदळासारखं. मी तुझ्या त्या भैया साहेबांना सांगून उपयोग काय? उपयोग होतो का ते पाहतेस मी. म्हणजे आज जायचा चान्स घेते त्यापेक्षा बाहेर हो. वेळ घेऊ नकोस माझा. गिऱ्हाईक यायची वेळ झाली. गिऱ्हाईक? भैया साहेबांची खरेदी करायला बायका येणार आहेत. मी दिलेल्या जाहिरातीला रिस्पॉन्स देऊन अनेक जणींनी अर्ज केलेत. त्यापैकी निवडक 5 जणींना बोलवली आहे मी आज ठीक 10 वाजता. 10-5 झाले. एवढं यायला हवेत त्या.
माझ्याकडे. काय नवरा हवाय ना तुम्हाला? मग तो काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे हातावर ठेवायला? द्या की मग या. म्हणजे दादाई त्याचा नाही. गळ्यात पहा माझ्या, लांबूनच पहा. मंगळसूत्र दिसतंय गळ्यात? नाही बाई, नवऱ्याला चोरला की काय? चोरटा दिसतोय गेला. चोरटा नाही नि मेला नाही, चांगला जिवंत आहे. फक्त कुठे आहे तो ते मला काही ठाऊक नाही. अगं बया, म्हणजे आकृतीत दिसतंय. आखरीतच कसं आलं तर? लग्नच झालं नाही माझं, मंगळसूत्र येणार कुठून गळ्यात? नवरा कुणाचा विकायचा आहे मग? त्या बाईचा. येस, याने एजन्सी घेतली आहे त्याला विकण्यासाठी. कोणालाही एजन्सी दिलेली नाही. एकच तर नवरा आहे माझा. एकच बनली बाई. मग काय पाच नवरा असायला मी काय द्रौपदीचा अवतार धरून जन्म घेतलाय? अरे ते जाऊ दे, पण या कोण? आपल्यासारखी मेदवाळ देव कधी आलेली आहे. महिना का तेव्हा विकतच घेऊन जाईल भवाने. मी ने तू जा भाऊ इथून. गेट आउट. बाहेर बसवायचं का मग तिला? चला समजायला धक्का मारूया. काय धक्का मारायला? तू काय चिखलात रुतलेला ट्रक आहे? मी नाही. आउटलेट करा तिचं. गेट आउट म्हणून शान. आधी ह्यांना घालवा, त्याशिवाय नीट एकदम अशांत नाही बसायची. मी नाही. ठीक आहे, निघाले. नवरा विकून एकदाच आणि हरी हरी करत पाहिजे. गुड बाय. मग करा. कोण होती ती धाकटी? पण धाकटी नाही, आजी म्हणजे माझी धाकटी बहीण. बहिणी म्हणजे तुमची? बहिणी. तुमची बहीण म्हणजे तुमच्या मिस्टरांची देवणी. म्हणजे डेंजर म्हणजे धोका. आपल्याला नाही, यांना तो धोका टाळण्यासाठी नराळे खायला असावं त्यांनी. होय ना? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? अगोदर बसून घ्या सर्वांनी. उठा. जे काय करायचं ते सर्वांनी एकदाच वेळी करू नका. एक बसा. ओके, 1 2 3 किती बसायचं? टाइमपास होत नाही. कुठं वाटत नाही तेवढा वेळ बसा. भवाने बोला नाहीतर तुला उचलून शान गरा 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 पब्लिक मध्ये दाराची फिरी सायला घेतली ना. सगळे मला आता गप्प राहायला काय घेशील बाई? पुढे किती जणी आहात तुम्ही? 1 2 3 4 5 जणींच्या अर्जाला उत्तर पाठवलेली मी. 5वी कुठे गेली? कोणाच्या तरी 5वीला गेली असेल. काय पक्षी कोणाच तरी बारसं साजरं करीत असेल. मी पाठवलेलं पत्र आणले तुम्ही सोबत? हा आणलंय.
मुलाखत घेते तुमची. मुलाखत संपली की नवऱ्या दाखल. अगोदर नाव का आणि मग काय मुलाखत घ्यायची ते घ्या. काय रातला दिसाय चिकना आहे ना. चिकना की चकना ते प्रत्यक्षात पाहूनच ठरवा. दाखवल्याशिवाय कसं ठरवायचं बाई. नाहीतर असायचा माडचा. काही असं नाही. त्याला कधी पाहिलंच झालंय मला. माझं सुद्धा तसंच झालंय घरी. तुम्ही कसं विचार करताय. तुमचा त्यांना दादा कोणते काय नसतं म्हणजे झालं. घंटा नाही.
दिसतोय तसं बसून दाखव त्यांना. देवा, अरे देवा म्हणजे गॉड गॉड. ओ माय गॉड, भारत से गॉड गॉड. आओ बाई, खरंच पुणे झाले हो. वाटलं नमस्कार करते मी तुम्हाला कोपऱ्यापासून. साष्टांग नमस्कार झाला. तुम्ही मुलाखत घ्यायला सुरुवात करा. तुमचा नमस्कार घालून झाला ना, मग पुढे वाजा मुलाखत घ्यायला. नाव सांगा त्यांना. कोणते बाई? बाई आहात ते दिसतंय, बुवा नाही समजले मी तुम्हाला. कृपा करून पूर्ण नाव सांगा. चारुशिला मुकुंदराव फट्टे. बाई, खरं सांगू की फट्टे? बाई काय कधी खरं बाई सांगता? मग या 22. 22? 22. 22? माझ्या नवऱ्याचं 28. ज्या मायेला ओझ झाला. म्हणजे 4 वर्षांनी लहान असला की बायकोच्या मुठ्ठीत राहतो. हो की नाही हो? इथं कुठे आपल्याला मुठ्ठीत धरून शान बघितलंय. तुमचं चालू द्या बरं. तुम्ही खराडा. शिक्षण किती? यशस्वी. नंतर रंगश्री. BA. नोकरी शिक्षिका. तुमच्या कसं आलं? म्युन्सिपाल्टीच्या. म्युन्सिपाल्टीची गटार आणि शाळा दोन्ही बी सारखीच. काय साम्य वाटलं तुम्हाला त्यात? गटारातलं पाणी कसं मोहरा सरकत नाही तसं शाळेत जाणार कोण मोहरल्यावर जात नाही. कशावरून म्हणताय? सावतावरून. 4 मुलं शिकली म्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत. Only 4? होय, 4थी 4 वर्ष काढलीत म्या. 4 वर्षे? ते पण 4थीत. 5व्या वर्षाला स्टॅम्प घेतला. पाठीवर 4 टाकले म्युन्सिपाल्टीच्या नावानं. म्युन्सिपाल्टी सुटली विचारली. हो हो, कोणी? हो तुम्ही पुढे या आणि नाव सांगा. झालं हो, आता नाव सांगा. बेबी नंदा. अरे म्हणजे नाव नंदाच, पण बेबी म्हणतात मला. वडिलांचे नाव व्यंकटराव, आडनाव दशपुत्र, शिक्षण BA पास. पहिल्याच वर्षी? हो, काय प्रॉब्लेम आहे? नो, असतं नशीब एकेकाचं. भटकन पहिल्याच वर्षाला पास. तुमच्यासारख्या वाटत नसतात. त्यात काय तुझ्यासारख्या 32 उलट्यापर्यंत लगीन करायचं थांबत नसतात. बाळांनो, प्लीज भांडू नका. नोकरीबद्दल काय? इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये टायपिस्ट वय 21. जोडा चांगला शोभेल तुमच्या दात हिचा. ते विचारलं होतं मी तुम्हाला. तुमचं नाव? तुमचं नाव? अच्छा, तुमचं नाव? चल बाळानी,
महिला, तुम्ही सुद्धा इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये आहात? हो. आम्ही दोघे म्युन्सिपाल्टी वाले. कुठं तू आणि कुठं मी, माझ्याशी तुलना करू नकोस तुझी. पाहिलंच कशी, कुठं जखड म्हातारी आणि कुठं माझ्यासारखी कवळी काकडी. पुन्हा म्हातारी बोललीस तर दातच घशात घालीन. एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं कुणाचीच नाही सुनता. अण्णा तुझी कवळी काकडी छान हिच्या हातावर ठेवीन. माझ्या हातावर नको. मग ठीक आहे, डोक्यावर ठेवीन. हा. स्वतःला कवळी काकडी समजतात त्या. वय तरी किती आहे त्यांचं ते विचारा. फक्त 18. सारखी पटकन पटकन करणारी बाई दिसते. म्हणे फक्त 18. मी लिहून घ्या. माझं नाव अंजना. बाचं नाव वज्रंग. वज्रंगाची पोरगी शोभते की नाही म्या? जय बजरंग. आडनाव मारकुटे. ते जास्त शोभून दिसते. आणि शिक्षण पाठी फोडलेस म्युन्सिपाल्टीच्या नावाला तेव्हाच कळलं. नोकरी धंदा धंदा पाणी काय बी नाही. गावभर भटकते म्हणून आय म्हणते भटक भवानी हास. आम्ही तशीच माझी लिवा. ते काही लिहिल्यासारखं आहे. मुलाखत संपली ना? हो. आता दाखवा तुमचे मिस्टर कुठे ते. दाखवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही. मार कट्टा नसला म्हणजे झालं. मुख्य म्हणजे मला जिच्याकडून जास्तीत जास्त किंमत मिळेल तिलाच माझा नवरा विकणार आहे. फक्त तुम्हालाच किंमत परवडायला हवी. बोला, काय बोलताय? मला लाज वाटते बोलायला. मग लाजत बोला. आम्ही लाजल्याच्या सोडून शान ऐकू. माझ्या आईचं म्हणणं असं की रस्त्याने चालायला लागला तर कुठल्या बाईचा हा जावई असं कोणी विचारलं तर तो माझा 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 असं अभिमानाने म्हणता येईल. एवढा रुबाबदार सावतो. त्याच्या संग फिरणार हाय कोण? तू की तुझी आई? काय बोलता? कसं कळत नाही हो तुम्हाला? जावई चांगला असावा मतलब. नाही तर असायचा माकड छाप. तुमचा दाखला असा तर नाही ना माकड छाप. मंकी ब्रँड नक्कीच नाही. कसं आहे मग? नंदी असू दे. नंदी बैल असलं तरी म्या गुगल काय बघून शान त्यांच्या संग संसार करीन. चारा पाणी खाऊ आणि त्यांच्या तरी गोठ्यात जाऊन संसार थाटू. माझा नवरा नंदी बैलासारखा बायकोच्या शब्दाला मात करणार नाही हे सांगण्या अगोदरच गोट्यात घेऊन गेला तुम्ही त्याला संसार खाटायला. कुठे घेऊन जायला पाहिजे म्हणता? राणीच्या बागात. नीट ऐकून घ्या, माझा नवरा नंदी बैल नाही. एक नंबरचा हट्टी एकेकोर स्वभाव आहे त्याचा. तुम्ही प्रत्यक्षात पाहायचंय अजून. अगोदर मी जाऊन येते आत. त्यांचा मूड पाहूनच सगळं काही करावं लागतं ना. मी बोलावलं की तुम्ही एकेकीला यायचं, मी प्रत्यक्षात पाहायचं. ओव्हर. फक्त पाहायचं.
मग आणखी काय करायचं? छमारी जंबकच दिसते. अशा बाईजवळ नवरा कसं काय राहणार? बिचाराला वाचवायला कोण वाचवतंय ते? तुम्ही घ्या. वासंतीला पडला तर मीच वाचवेन. आणि त्याने तुम्हाला पसंत केलं नाही तर? त्यांचा जरा फोटो काढण्याजोगा होईल. फोटो काढण्यापेक्षा एखादी विहीर शोधेन मी. शोधता कशा बाई? मी दाखवते चला. एकदम झाकी रे. त्याच्यात उडी मारल्याबरोबर असा आवाज येतो बघा. आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरात फोटो येईल तुमचा. आणि फोटोच्या वरच्या बाजूस हेडलाईन असेल एका प्रौढ कुमारिकेचे, म्हणजे यांच्या भाषेत एका घोडनवरी. पुन्हा पुन्हा कोण नवरी बोलून तुम्ही मला आत्महत्या करायला भाग पडला. एकेकीने आज जाऊन दर्शन घ्या माझ्या पतिराजांचं. मी काय म्हंटल? एकेकीने जा ना. ओ तुम्ही जा प्रथम. त्यांच्यानंतर मी जाऊ का? खायला जायचंय, पोळायला नाही. तुम्ही जाता अगोदर. कव्वा बी गेलं तरी बाप्यात तोच दिसणार आहे. तुम्ही कंटाळी जाऊया. ज्ञान असला जाईल. हो पण परक्या पुरुषाच्या समोर जायचं म्हणजे मग त्यांना बोलून घेऊ का इथं? नको. ते आत आहे, ते पळाय. काय हो मज्जा आली असेल की नाही? कसं काय पार पडला इंटरव्ह्यू? आम्ही नाही जा. जाता जा. अरे सांगते मला लाज वाटते. तुझ्या मग अगोदर सांगा. खरंच मज्जा आली. 100पैकी 100 मार्क्स. तुम्ही जातात. हो तुम्ही पण चला की माझ्यासोबत. आम्ही दोघी एकाच वेळी गेलो तर चालेल का हो? काय हो? काय मत आहे तुमचं माझ्या मिस्टरांबद्दल? लग्न झालं की कायमच्या फसत. डेंजरस माणूस आहे तो. का म्हणताय? माझ्या नवऱ्याबद्दल काय भलतसंच बोललात तर? तसं पटलं वाटतं. त्याकडे ह्या वयाला. अहो अजून विक्री झालेली नाही हो माझ्या नवऱ्याची. मी औष देणार नाही. ते माझे आहे आणि मी त्यांची. किंमत बोला फक्त तेवढी. त्यांना येऊ दे बाहेर. मस्त काय करताय? खरं स्टॉप सॉलिड झक्कास रापचिक बोलत शाहरुख खान. जमायला लय भारी. नाही सलमान खान. हा साईडनी कसं वाटतं पण समोरून शाहरुख खानच. मला बाई सलमानचाच भास झाला. शाहरुख सलमान शाहरुख सलमान शाहरुख सलमान शाहरुख सलमान शाहरुख सलमान 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 कोणता तरी एक खान दिसला ना. सलमान. शाहरुख. हो तुम्ही जा आणि
कसा भास झाला ते सांगा. मला बघून शांतांनाच भास होईल. कसला? वाढदिवसाचा. तुम्ही जातात आणि वेळ ठेवू नका त्यांना जास्त. ये म्हणणारच. पैसा नसणार. अर्धा मिनिटात बसून घेणार. भलतीच बोल दिसते बाई. चालते सुद्धा सँडो सारखी. तुमच्या नव्याचं काय होणार आहे कळत नाही. कोणाच्या नशिबात आहे तेच कळत नाही मला. मीच लकी ठरेन. मला काय कमी होत तुम्हाला नशीबच झोपलेस आहे. काय झालं? अहो काय झालं? काय केलं त्यांनी? रडताय का ते तरी कळू दे. रडण्यासारखं झालं म्हणून रडतीये. त्यांनी जीभ काढून दाखवली का तुम्हाला? बाई दिसली की त्यांना जीभ काढून दाखवण्याची सवय ही अशी. काय झालं? मी आत गेले तेव्हा तुमचा नाचला. हॅलो डिअर करीना. हाऊ आर यू? तुम्ही काय म्हटलत मग? बरडतोस कशा पायी रेडिया? तो हसून म्हणाला, डिअर करीना यू जस्ट लाईक अ पुन्हा भोकाळ पसरू नका. फक्त सांगा तुम्हाला ते आवडलं की नाही. हे काय येण्यागतीच आहे ना. त्यांचा आणि माझा सोडायला टाक दिसते ना का. आता मला एक सांगा कुणाचं नाव दिलं? माझ्या मिस्टरांचं नाव सोडून मी एक नवरा चौकीनं वाटून देता येणार नाही का बरं? तो काय बर्फीचा तुकडा हाय? सुरी फिरून शान शान तुकडे कराया. करेक्ट. तुमकू तुमकू. अरे करेक्ट नंतर करा. बरे मिस्टरांचं काय करता ते सांगा. हो म्हणजे मग ठरवायला बरं. बायकोशी लीला उपकार करून टाका त्यांचा. बोला कोणीतरी. एकमेकीकडे पाहताय काय? स्टार्ट. खंबा. खंबा. अरे खंबा. एक मिनिट थांबा. 1,000. फक्त 1,000. ओके काटे. 1,001. 1,002. 2,000. एक ग्रॅज्युएट नवऱ्याची किंमत फक्त 2,000. 2,001. 2,000. 5,000. महिन्यात 30,000 रुपये कमवणाऱ्याची किंमत फक्त 5,000. 5,000. 6,000. अरे 7,000. 7,000. 7,000. 10,000. पण नाही का तेवढा पण तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? स्टॉक करून ठेवलाय. 10,000. 1. 10,000. 2,000. 20,000. 20,000. 1. तुम्ही काय बोलणार? 24,000. 26,000. 1. 26,000. 2. 26,000. एक लाख. तू? हो मी. तू कशा करता आली असे ते? 1 लाख हा आकडा कशा करता पुकारलाय मी? म्हणजे तू विकत घेणार भैया साहेबांना? मग इथे कशाला चकाट्या पिटायला आले? तुझा काय संबंध आहे? मी 5वी उमेदवार. अर्ज केला होतास? हो आणि कॉल पाठवलायस तू म्हणूनच आले. येण्यागत कोण कशा पाहिजे इथं? नाही मी तिला कॉल केलेला नाही. हे पत्र पहा.
ताई हे बघ ह्यांच्याशी भांडत राहण्यापेक्षा निमूटपणे भैयासाहेबांना स्वाधीन कर माझ्या. नाही ते तुला मिळणार नाही. पैसे मोजणार आहे मी त्यासाठी रुपये 1 लाख. बरं का तुम्ही 1 लाख मनुष्यात 1 लाख 1 2 3. चला आता कारभार आपला छानच गेला फिलिंग बोर उडाला. सॉरी ताई पाहतेस काय चेक घेतेस ना तू. एवढं नाही मनात दीपाबाई. मिस्टरांना हजर करायचे नाही तर आम्ही त्यांना उचलून बाहेर आणू. ताई चेक घेतेस ना तू. नाही माझ्या नवऱ्याची किंमत पैशाची फूटपट्टी लावून करता येणार नाही. माझं चुकलं. मी दुकान मांडलं होतं आणि नवरा विक्रीला ठेवलं होतं. क्षमा कर गमीने मला. शरण आले तुला मी. उठ. तुला काय वाटलं खरंच भैयासाहेबांना विकत घ्यायला आले मी. म्हणजे सगळं खोटं. अगं तुझं आणि भैयासाहेबांचं रोजचं भांडण बघ मीच सुचवलं त्यांना काय की आपली विक्री करून घे एकदा आणि आपलं महत्व पटवा आमच्या ताईला. म्हणजे तुझी आयडिया होती ती. तुझ्या नवऱ्याच्या लाडक्या मेवणीची. आणि इथे सगळे जमलेले उमेदवार कोण आहे ठाऊक आहे. कोण आहे. माझ्या मैत्रिणी नेहमी नाटकात भाग घेतात ना म्हणून इथे येऊन नाटक करायला जमलं त्यांना. ही आहे पूजा रामपूरकर वय वर्ष 22 आणि ही प्रियांका शिरसाट. माझे बाप्पा IT कंपनीमध्ये मॅनेजर आहे. मला तरी अक्षरशः कोल्हाटी वाटली. नऊवारी पातळात दिसतेच आहे ती तशी. आणि ही आपली भाई रेख आहे आकांक्षा कांबळे मॅनेजमेंट स्टुडंट आहे. आणि ही दिशा पाटील मी लॉ करते. हो प्रत्येकीने आपापला पाठ यशस्वीरित्या वठवलाय. माझा सुद्धा पाठ सक्सेसफुल ठरलाय. तुझी काय कल्पना आहे. तू हे रचलेलं नाटक ठाऊक नव्हतं मला. ठाऊक होतं. हो तुझ्या भैया साहेबांनीच तुमचं सगळं प्लॅनिंग समजावून सांगितलं. मी मला वर म्हटले तूही तुझं नाटक चालू ठेव. आपण मीनाचीच गंमत करूया. खरं सांगतेस. तुझ्या भैया साहेबांची शपथ. तुझ्या मैत्रिणीही आमच्या विचाराशी सहमत झाल्या तुझी गंमत करण्यासाठी. नसतानाही आम्ही ओळख करून घेतली एकमेकांशी तुझ्या अपरोक्ष. थांबा भैयासाहेबांनाच विचारते सगळ्या कालच पुण्याला गेलेत टूरला. मग रात असल्याचा भास का निर्माण केलास. तुला आणि आपलं नाटक पाहायला